10वी-12वीच्या परीक्षा पारदर्शक ठेवण्यासाठी यंदा बोर्डानं प्रचंड कडक पावलं उचलली आहेत. कॉपीमुक्त वातावरणासाठी आधी विद्यार्थ्यांची आणि पर्यवेक्षकांची सरमिसळ पद्धत आणली आणि आता त्याहूनही पुढे जात प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या संदर्भात सध्या केंद्रांची पडताळणी देखील सुरू आहे. प्रत्येक वर्गखोलीतून कॅमेरे दिसलेच पाहिजेत. त्याचबरोबर शाळांकडे पक्क वॉल कंपाऊंड, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय अशा मूलभूत सुविधा आवश्यक असल्याचं सांगण्यात येतं. शाळांना या सुविधांचे ताजे फोटोही पाठवावे लागतात. ज्या केंद्रांवर अजून सीसीटीव्ही नाहीत त्यांना परीक्षा सुरू होण्याआधी कॅमेरे बसवणं बंधनकारक केलं गेलंय. यावर्षी 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी तर लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च रोजी होणार आहे. 10वीची तोंडी व प्रात्यक्षिक 2 ते 18 फेब्रुवारी आणि लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात पार पडणार असून यंदाचा सगळ्यात मोठा बदल म्हणजे आतापर्यंत दरवर्षी फक्त शिक्षण अधिकाऱ्यांचीच पथकं पाहणी करायची, पण यावेळी बोर्डातूनही स्वतंत्र पथकं नेमली जाणार आहेत. ही पथकं प्रत्येक जिल्ह्यातल्या 20 ते 25% शाळांना अचानक भेट देऊन प्रात्यक्षिक परीक्षा नीट पार पडतीये की नाही याची खात्री करतील. या सगळ्या मागचा उद्देश अर्थातच परीक्षेची पूर्ण पारदर्शकता असल्याचं सांगण्यात येत आहे. पुढे मात्र ही संपूर्ण सिस्टीमच बदलणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 2027-28 पासून प्रात्यक्षिक गुण देण्याची पद्धत देखील बंद होणार आहे. 10वी-12वीचा पेपर 100 गुणांचा असेल, त्यात 30 गुण वस्तुनिष्ठ तर 70 गुण विचार करून लिहिण्याचे म्हणजे सोडवण्याचे प्रश्न असतील. घोकमपट्टीपेक्षा समज आणि तर्कशक्तीला जास्त महत्त्व आणि त्याचबरोबर परीक्षा वर्षातून 2दा सेमेस्टर पद्धतीनं होण्याची तयारीही सुरू झाली आहे. थोडक्यात या वर्षीची परीक्षा कडक, पुढील परीक्षांची संरचना बदलती आणि विद्यार्थ्यांसाठी एका नव्या पॅटर्नची सुरुवात असेल. या बदलाविषयी तुमचं मत कमेंट करून सांगा आणि लगावतीला फॉलो करा.